स्वागत आहे आमचं तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आता आपल्याला काही एरवी काम नाही, आपण घरी जे काही सेकंड झालं होतं. तर आता जे काही घरच्यांना काम दिलं तेच करावं लागते. तर शेतात जाणे आपल्याला. तुम्ही म्हणतो दररोज शेत काही तर नवीन दाखायची तयारी चालू आहे. सध्या काही दाखवू शकत नाही, 5-6 दिवस थांबा, नवीन काहीतरी आणू. तर आता जे काही ते शेतातच जाणे आपल्याला. आणि बघूया पुढं का ते शेतात म्हणजे आपल्याला बाकी सोड नाही, त्याला न सोडता आपल्या टेकडीवर घेऊन जाऊ वगैरे काहीतरी असं काहीतरी करू. तर चालू त्याला जायचं होतं शेतामध्ये. आणि तुम्ही बघू शकता का आपलं जुगाड, हे गाडीचं जे काही हे वायर आहे हे तुटलं होतं, मग जुगाड गेला आता मस्तपैकी. त्याला चालू आहे, चावी बंद करावं लागेल. तार बांधलेला आहे आपल्या टूल बॉक्समध्ये. भरपूर सारे असे तार ठेवले आणि फाट्यावरती जाणं आहे तेवढं टाकण्यासाठी. तर आधी शेतातून जाऊन तर आता शेतात आलो आहे आपण. आणि काकूनामुळे इंडिकेटर अजून काही नीट झालेलं नाही. आणि आपलं जुगाड बघू शकता तुम्ही, हे बघा जवळून बघा मस्तपैकी तार वगैरे लावलेले. आणि आपल्याला भेटेल काम म्हणजेच साफसफाई करायची. तेवढं करून मग ट्रॅक्टर येणार आहे. मग ट्रॅक्टर आल्यावरती फनाटून घेणे. तर आधी साफसफाई करू, मग त्यावर गाडी धुवून आणू. ट्रॅक्टर येऊ चाल. तर साफसफाईचं काम सोडून आपल्याला दुसरं एक काम आलेलं आहे. आणि ज्याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर गावात जाणे हे गरजेचं आहे. कारण की जे आपले करम भाऊ आहे त्यांच्या दुकानाचे सामान आणलेले आणि तेच आपल्याला उतरवून घेणे मोज नाही. तर चला घरी बघूया काय काय आलं. तर मित्रांनो, करण भाईनं आपल्याला घरी बोलवलं. आणि गल्लीत ते सामानवाले येईल गाडी घेऊन. अजून कोणीच नाही इथं. मला लवकर बदलं तर आता मी दुकान उघडून ठेवतो ते. का बाटा येणार गॅस बघू शकता तुम्ही, काहीतरी येणार आहे. आपण आता उघडलेले दुकान आणि बघू काय येते ते. वाट पाहण्यात आली त्याची. तर मित्रांनो, जे काय ते करण भाऊचे जे काही माल येणार होता तो आला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, 40 का काहीतरी बॅगी अर्धे झाले यांचे उतरणं. आणि किती बॅगी भरताय ते उतरल्यानंतर बघू आपण. आणि करण भाऊला इन्फॉर्म करू. तर आपण आता शेतात जाऊया, पाहू ट्रॅक्टर येते का नाही. मित्रांनो, आता येते ट्रॅक्टर आणि चालू आहे आपलं सामान काय म्हणते ट्रान्सपोर्ट करणं. गोल्या आपल्या संघ आज सोऱ्या बाकास पोहरा. तू येऊ राहिल ना तर चला ये पाऊस बी येऊ राहिला. आता कोणी ट्रॅक्टरवाले येतच नाही. पण आपलं गोर एकलंच खाली आलेलं आहे. ते बघा कसं करू राहिलं. ते पोरं खंदून ठेवलं इकडे. मी माती टाकू परीक्षानी ते खंदूर आला मारायला येऊ राहिला. काय म्हणा याला, ते बा आत्ताच माती टाकलीच नाही. ते पुरं खातून कोणाला लागेल त्यानं पुरं उकरून ठेवलं. चांगलं आवडत नाही. पाऊस सुरू झाला आहे मस्तपैकी वातावरण. कुताळा बा कसं रोपात येऊन लायची वाचला थोड्या ना आपण जो वाडगेवती पत्र तसे लय मोक्कारे आमचे. जे माझा जो बरा आहे तेच वल्ल होणार नाही, बाकी सगळे वल्ले होणार. आता ट्रॅक्टर काही येऊ शकत नाही कारण की पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं आता ट्रॅक्टरवाला कॅन्सल करतो ऐकून. आपल्याला लवकर जाणे घरी कारण की आपण जे गाडीला जुगाड करेल तो का भिजला
आपल्याला करंट आहे पाटानं. तेवढं लवकर चाला, जितकं पटकन होईल तितकं पटकन चाला. ते उघडच ठेवेल आपण, तारी जी काही उघडी करेल ती. जुगाड आता भिजलेला आहे, त्याला आता कपडा लावून वाळे नाही. गाडी चावी आहे. चला जुगाड भिजला आपला. योगा करंट जायला सुरू केलं त्यानं, मग तर ताणच नाही. चाल मा चल घरी. तर मित्रांनो, आता जेवण वगैरे केलं आहे आणि पाऊस आल्यामुळे आपल्या शेतात काही ट्रॅक्टर येऊ शकलं नाही, त्याच्यामुळे आम्ही घरी निघून आलतो. आणि जास्त काही खास ब्लॉग झाला बी नाही आपला. तर मला असं वाटतं की आता ब्लॉग एंड करायला पाहिजे, काही वेळ झालेला आहे खूप. आणि आपल्याकडे ज्या गाडीला हे झालेलं आहे, म्हणजे ज्याचं सप्लायर तुटलेलं आहे गाडीचं, ते आपलं नवीन उद्या आता बसायला जाऊ बघू. जुगाड आहे आपल्या टूल बॉक्समध्ये डायरेक्ट आपण वायरच टाकून घेतलेले आहे. तर काही बी झालं तर आपलं जे काही खराब होऊ शकत नाही. तर आपण आता ब्लॉग इथं एंड करू, कारण की आता एडिटिंग बी करावं लागेल. त्याच्यामुळे आता आपलं एंड करून घेऊ. तर ब्लॉग आवडला असला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब हक्काने करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपल्या ब्लॉग चॅनलवरती, जे की तुम्ही आता स्वतः बघताय. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर, थँक्यू.